त्यात एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। घोटाळ्याशी संबंधित अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे यांनी आव्हान ते देणार आहेत। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना या प्रकरणामध्ये क्लीन चिट दिलेली होती। मात्र अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय। या संदर्भात ते निषेध याचिका दाखल करणार आहेत। न्यायालयानं अण्णा हजारे यांचा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास त्यांना ग्रीन सिग्नल दिलाय आणि या प्रकरणी पुढे सुनावणी आता 29 जूनला पार पडणार आहे। दरम्यान शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अण्णा हजारे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून संजय राऊतांनी त्यांना टोला लगावलाय। जागे झाल्याबद्दल अण्णांचं अभिनंदन असं संजय राऊतांनी म्हटलंय। तसंच निवडणूक रोख्यांमध्ये झालेल्या घोटाळ्यासह इतर घोटाळ्यांवर सुद्धा अण्णांनी आवाज उठवला पाहिजे असं आवाहन राऊतांनी हजारे यांना केलंय। मध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली। याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले, अण्णाने पत्र लिहिलं, याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो। अण्णांनी खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो 10,000 कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे। ज्या भ्रष्ट मार्गाने नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये